Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. हिंगोलीच्या लोकसभेत जे आहेत प्रामुख्याने 3 पक्षांचे उमेदवार जे आहेत घोषित झालेले आहेत आणि काल वंचित बहुजन आघाडीचे नेते बी.डी. चव्हाण यांनी काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। काय एकंदरीतच कुठलं व्हिजन घेऊन तुम्ही जनतेसमोर जाणार आहात, कुठली प्रामुख्याने मतदारसंघातली प्रश्न आहेत त्यावरती तुम्ही लोकांपर्यंत मुद्दे घेऊन हे जाणार आहेत? कालच वंचित बहुजन आघाडीची महारॅली निघाली, आपण हिंगोलीवासियांनी बघितली आणि त्या तमाम सर्व आलेल्या जनतेचं मी आणि हिंगोलीवासियांचं मी आभार व्यक्त करतो। काल मला बाईट देता आलं नाही म्हणून आज मी या ठिकाणी बोलतोय आणि मला असं वाटतं की हिंगोली लोकसभा मतदारसंघ एक असा मतदारसंघ ज्या ठिकाणी बऱ्याच दऱ्या डोंगरामध्ये हा मतदारसंघ आहे। अतिशय त्या ठिकाणी पाण्याचा अभाव आहे, कुठे या ठिकाणी सिंचनाची व्यवस्था नाही। तळे मात्र आमचे तलाव धरणं हे सगळे आमच्या जिल्ह्यामध्ये, आमचे घरं उद्ध्वस्त झाले, आमच्या जमिनी गेल्या, आम्ही विस्थापित झालो। पण सगळं पाणी जे गेले सगळं हे पाणी हिंगोलीचं पाणी सगळं नांदेड जिल्ह्याला दिलं आणि ते नांदेड जिल्ह्याला दिल्यामुळे हिंगोली सगळं त्या ठिकाणी पाण्यापासून वंचित राहिलेली आहे, दूर राहिलेली आहे। म्हणून मागेल त्याला पाणी आणि या सगळे धरणाचे कॅनल्स आपल्या या हिंगोली जिल्ह्यात जर आपण दिलं तर मला वाटतं की या ठिकाणी शेतीला पाणी मिळेल, सिंचन होईल, हिरवागार असा हा परिसर दिसेल। आणि दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे वीज पुरवठा अत्यंत गरजेचा आणि वीज पुरवठा देणं गरजेचं आहे। 24 घंटे वीज, 24 घंटे पाणी। सुशिक्षित बेरोजगारांचा फार मोठा प्रश्न आहे। या ठिकाणी आपण कापूस मोठ्या प्रमाणात पिकवतो, सोयाबीन पिकवतो, पण सर्व हे शेतमाल आहे हे सगळं गुजरात राजस्थानमध्ये जाते, पण या ठिकाणी एकही प्रोसेसिंगचं युनिट नाही, एकही या ठिकाणी कारखाना नाही, एकही या ठिकाणी तेल मिल नाही, एकही या ठिकाणी कापसावर करणारे प्रोसेस नाही, धागा करणारे नाही, कापड विणणारे नाही, कापडाच्या फॅक्टऱ्या नाहीत। का नाहीत? माल कच्चा आमच्याकडे असताना सुद्धा आम्ही या ठिकाणी कोणत्याच उद्योग या ठिकाणी आम्ही करत नाही। पूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये एकही आपण कारखाने मला या ठिकाणी दाखवून द्यावा, कारण त्यामुळे युवकांच्या हाताला या ठिकाणी काम भेटलं नाही। आणि विशेष म्हणजे या मतदारसंघामध्ये कुठेही चांगलं हॉस्पिटल नाही, कुठेही या ठिकाणी चांगल्या सुविधा नाही। पण मी जनतेला आव्हान करतो, आश्वासन देतो की 11 ठिकाणी हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये 11 तालुक्याच्या ठिकाणी 100 खाटाचे सुसज्ज असे हॉस्पिटल त्यामध्ये अद्ययावत असेल। CT स्कॅनपासून MRI पासून सर्वच 24 घंटे उपलब्ध हा हॉस्पिटलचं करण्याचं माझं मानस आहे। युवकांचा प्रश्न झाला, वैद्यकीय व्यवसाय झाला, शेतकऱ्यांचे प्रश्न झाले। आपण या दऱ्या डोंगरामध्ये आपण राहतो, रात्र गावातील लोक ते जनावरं हाकल्यासाठी शेतामध्ये राहावं लागते, किती त्रास आहे, माणसाला झोप नाही। म्हणून सरकार आता कुंपणाला 1 पैसा देत नाही। आमचं असं मानसिकता आहे की या ठिकाणी 100% अनुदानावर तार फिनिशिंग जर शेतकऱ्यांना करून दिलं तर शेतकऱ्यांचे जे धावपळ आहे, शेतकऱ्यांचा जो त्रास आहे। स्टार प्रचारक म्हणून कोण मैदानात दिसतील? आता जे आहे ते प्रचार सुरू होणार आहे, कुठले नेते प्रामुख्याने प्रचारासाठी येणार आहेत? श्रद्धेय बाळासाहेबजी आंबेडकर हे 3 सभा या लोकसभा मतदारसंघामध्ये देणार आहेत। त्यामध्ये प्रामुख्याने हिंगोली शहरामध्ये आपण एक मोठी जाहीर सभा घेणार आहोत आणि दुसरी हदगाव आणि तिसरी हिमायतनगर, दुसरी हदगाव आणि तिसरी जी आहे आपण उमरखेड येथे घेणार आहोत। सदैय अंजलीताई आंबेडकर यांची सुद्धा 3 सभा आहे। त्या 3 सभा आपण एक वसमत, दुसरी सभा माहूर आणि तिसरी सभा जी आहे आपण या ठिकाणी कळमनुरी येथे घेत आहोत। आणि सुजेत भैया यांची सुद्धा 3 सभा राहते, त्यांची महारॅली संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये राहील। आणि महाराष्ट्रातील रेखाताई ठाकूर असेल किंवा आमचे सगळेच नेते, विमुक्त भटके आणि OBCचे नेतेसुद्धा या प्रचार सभेला उपस्थित राहतील। प्रमुख लढत काय वाटतंय की आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा उमेदवार आहे आणि वंचित बहुजन आघाडीचे तुम्ही आहात, प्रमुख लढत कोणात होईल असं वाटतं? मला असं वाटतं की शिंदे गटाचे उमेदवार जे आहे भारतीय जनता पार्टीसोबतचे त्याच्यासोबत माझी खरी लढत आहे। आणि उभाटा गटाचे जे उमेदवार आहेत ते रेस आऊट झालेले आहेत आणि खरी लढत या दोघांमध्येच होणार आहे आणि दोघंही प्राबल्याने या ठिकाणी विजय मात्र वंचित बहुजन आघाडीचा होईल, कारण वंचित बहुजन आघाडी ही वंचित समाजाची
म्हणजे विस्थापितांचा हा पक्ष आहे, सर्व समाजाला घेऊन चालणारा पक्ष आहे आणि बाळासाहेब हे सर्व जाती धर्माला घेऊन जाणारे एकमेव नेते महाराष्ट्रामध्ये आहेत. कुठेतरी तुम्ही शिवसेनेमधनं येतात. आता जे काही तिन्ही उमेदवार आहेत ते शिवसेनेमधने होते आणि हेमंत पाटलांचं तिकीट कापलं गेलंय, त्याकडे कसं बघ? नाही, तिकीट माझंही कापलं असतं तर मलाही वाईट वाटलं असतं. वाईट वाटण्यापेक्षा माझा अपमान झाला असता. तिकीट देणं किंवा पहिलेच कापणं हा भाग वेगळा आहे. पण तिकीट जाहीर झाला होता. 10 दिवस ते मतदारसंघामध्ये हिंडले. हा हेमंत पाटलाचा आणि हेमंत पाटलाचे जेवढे काही समर्थक आहेत त्या सगळ्यांचं सरेसर खुलेआम यांनी अपमान केलं आहे. त्यांची नामुष्की झाली आहे आणि त्यांना अपमानित करून कुठंतरी दुसऱ्या मतदारसंघामध्ये पाठवण्यात आलं. हे मात्र फार त्यांच्यावर झालेला मोठा अन्याय मी समजणारा कार्यकर्ता आहे. मग कोणी विरोधक असो किंवा फॉर असो, पण हे झालेलं जे काय चुकीचं आहे. आणि मग एवढं जसं होतं बा, तुमच्याकडे जुने काम करणारे खूप लोक होते. म्हणजे भाजपामध्ये तर लाईन होती फार मोठ्या मोठ्या लोकांची, पण त्या लोकांनासुद्धा याने डावलले. म्हणजे काय या त्या उमेदवारामध्ये या लोकांनी बघितलं मला काही समजायला तयार नाही, पण लोक याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. हेमंत पाटील कुठेतरी नाराज आहेत. त्यांची नाराजी आहे ती उघड होतीये. त्याचा शिवसेनेला फटका बसेल, वंचितला फायदा होईल असं? हो, निश्चित. कारण त्यांच्याकडे जे काही कार्यकर्त्यांची टीम आहे हेमंत पाटलांची, ती सुद्धा माझ्या एकेकाळी माझे स्नेही कार्यकर्ते राहिले. मी त्यांच्यासोबत मागच्या 20 वर्षापासून काम केलेला कार्यकर्ता आहे आणि त्यांना माझ्याविषयी चांगली भावना राहिली. आणि मला वाटेल की हेमंत पाटलांचा बदला जर खऱ्या अर्थानं घ्यायचा असेल तर त्याने वंचितला सहकार्य करावं. ओपन आलं नाही तरी अदृश्य हात ज्याला म्हणतात राजकारणातले, ते अदृश्य हात मात्र निश्चितपणे या लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्याला दिसेल. हेमंत पाटील तुम्हाला अदृश्य पद्धतीने मदत करतील असं वाटतंय? हेमंत पाटील म्हणून नाही, पण बाकी ज्यांना असं वाटतं की हेमंत पाटलावर अन्याय झाला आहे आणि ज्यांनी अन्याय केलं त्याच्या विरोधात ते लोक राहणार आहेत. पण आमचं असं म्हणजे आम्ही गरीब लोक आहोत बाबा, आम्ही वंचित लोक आहोत, आम्हाला कधीतरी जाऊ द्या सत्तेमध्ये, ते लोक मला मदत करतील असं मला वैयक्तिक वाटतं. कुठेतरी मतदारसंघामध्ये सामान्य लोक आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की तीनही जे उमेदवार दिले आहेत ते बाहेर जिल्ह्यामधनं येतात आणि हिंगोलीचा उमेदवार असायला हवा होता, असं काही लोकांचं मत आहे. त्याकडे तुम्ही कसं बघता? बाहेर जिल्ह्याचं कसं म्हणता येतात? म्हणजे हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये ज्याचं नाव आहे, ज्याचं पैदास आहे, ज्याचं घर आहे, ज्याची शेती आहे. आता माझं मूळ गाव उमरखेड विधानसभामध्ये मेठ या ठिकाणी आहे, म्हणून मी काय बाहेरचा थोडीच उमेदवार आहे. सगळेच या ठिकाणचे उमेदवार आहेत. सगळ्यांचा जन्मच या ठिकाणी झालेला आहे. हिंगोली जिल्ह्याचं म्हणून नाही, पण हिंगोली जिल्ह्यामधूनही तुम्ही खासदार केले होते, त्यांनी काय केलं आहे, कोणत्या जिल्ह्याचं आहे, कोणत्या ठिकाणचं आहे, तो महत्त्वाचा नाही. तुमची मानसिकता काय या लोकांच्या समाजाच्या प्रती, ते फार महत्त्वाचं वाटतं. आणि आम्ही मतदारसंघातलेच आहोत आणि सगळ्यांनाच न्याय भेटला. आता हातगावला भेटले, किनवटला 2-4 वेळेस भेटले, हिंगोलीला 5-6 वेळेस भेटले. आता माझा उमरखेड महागाव विधानसभा आहे, तर बिचारा एकटाच असल्यामुळे त्याला आता यावेळेस न्याय भेटेल असं अपेक्षा आहे. तर हे होते बी.डी. चव्हाण आणि आपण हेमंत पाटील यांचा बदला घेऊ असं त्यांनी म्हटलेलं आहे. कॅमेरा पर्सन सुदर्शन पाटीलसह मी ज्ञानेश्वर उंडाळ, मुंबई तक, हिंगोली.